राज्यातील 1 ते 8 कार्यरत सर्व शिक्षकांसाठी नमस्कार. बघा मित्रांनो, सक्तीच्या सेवानिवृत्तीची शिक्षकांना धास्ती. नोकरी वाचवण्यासाठी केवळ 6 संधी. 31 ऑगस्ट 2027 पर्यंतच मुदत. TET कंपल्सरी फॉर ऑल टीचर. आजची बातमी बघूया सविस्तररित्या. बघा, इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गावरील शिक्षकांना 2 वर्षात अर्थात 31 ऑगस्ट 2027 पूर्वी TET उत्तीर्ण व्हावी लागणार आहे. उत्तीर्ण होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट देखील केलेले आहे. त्यानुसार शिक्षकांना न्यायालयाने दिलेली मुदत संपेपर्यंत 6 वेळा पात्रता परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून 2026 या वर्षात जून आणि डिसेंबर महिन्यात TET घेतली जाणार आहे. दुसरीकडे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे देखील केंद्रीय तथा राष्ट्रीय शिक्षक पात्रता परीक्षा अर्थातच CTET घेतली जाते. केंद्र सरकारच्या शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 8वीपर्यंतच्या वर्गावरील शिक्षकांसाठी ही परीक्षा आवश्यक आहे. शिक्षकांना या परीक्षेचा देखील पर्याय आहे. आता 8 फेब्रुवारी 2026 रोजी CTET घेतली जाणार आहे. त्यासाठी सध्या अर्ज भरण्याची कार्यवाही सुरू आहे. दरवर्षी 2 TET घेण्याचे नियोजन. दरवर्षात एकदा TET शिक्षक पात्रता चाचणी व्हायची, पण आता जून आणि डिसेंबर अशा 2 वेळा परीक्षा घेण्याचे आमचे नियोजन आहे, जेणेकरून उमेदवारांना जास्तीत जास्त संधी मिळेल. आता नोव्हेंबरमध्ये TET झाली, त्याचा निकाल जाहीर झाल्यानंतर जून 2026मधील पुढील परीक्षा होईल. 1 सप्टेंबर 2027 पर्यंत 3 TET होतील असे नियोजन आहे, असं नंदकुमार बेडसे, आयुक्त, महाराष्ट्राचे परीक्षा परिषद पुणे यांनी सांगितले. बघा, एका TETसाठी किती अवधी लागतो. शिक्षक पात्रता परीक्षेसाठी अर्ज भरायला मुदत देणे, अर्जांची पडताळणी, हॉल तिकीट वितरित, परीक्षा केंद्रांची निश्चिती, परीक्षा घेणे, त्यानंतर 2 पद्धतीने उत्तरपत्रिकांची तपासणी, यासाठी कमीत कमी 6 महिन्यांचा अवधी लागतो. त्यामुळे वर्षातून एकदाच परीक्षा घेतली जायची. पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयासह शिक्षकांना मुदतीत परीक्षेत जास्तीत जास्त संधी मिळावी यासाठी वर्षातून 2 वेळा TET परीक्षा घेण्याचे परीक्षा परिषदेचे नियोजन आहे. बघा, शिक्षकांची TETची सद्यस्थिती. TET द्यावी लागणारे शिक्षक आहेत 1,62,000. TET उत्तीर्ण होण्याची मुदत 31 ऑगस्ट 2027. तर परीक्षेसाठी मिळणाऱ्या एकूण संधी 6 असू शकतात. तर या 6 संधींमध्ये सर्व शिक्षकांना, म्हणजे जे 2013 पूर्वी देखील लागलेल्या अशा शिक्षकांना TET पास होणं बंधनकारक आहे. अन्यथा या ठिकाणी सक्तीची सेवानिवृत्ती दिली जाणार आहे. धन्यवाद मित्रांनो.